हो हो म्हणजे कासकाचं बोंड आहे ना. बोंड ठोकळ आहे. हो 4-5 सरस आहे. म्हणजे बोंड ठोकळ आहे. साईज मोठी आहे. हा त्याच्यानंतर साईज मोठी आहे. साईज मोठी आहे ना. आता बरेचदा काय होते प्रवीण भाऊ की बोंड मोठं असलं तर बोंड दूर जाते. तर या जातीचं आता नॅचरली म्हणजे व्हेरायटी फार आवडली मला. खूप चांगली आहे. हो 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 रोगराईला म्हणजे टेन्शन नाही. काहीच नाही याच्या रोगराई अजिबातच नाही. एवढ्या पाऊस असूनही बी हे व्हेरायटी भरली. हो 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 पाती खसली नाही जास्त काही नाही. नाही तर हे जर वातावरण जर चांगलं असतं ना अशी दुमतडून पडली असती. अजून अजूनही काही म्हणजे वेळ गेली नाही. वेळ नाही गेली. हे खालतून तर माल आहे पण हा शेंडा खूप आहे ना. तो शेंडा बाकी आहे ना. वाढतच चालली ना. नाही खरोखर झाड कोणतेही जरी पाहतो म्हटलं ते बघा बापरे हिरवं कंच आहे. हो ना. हे का बोंड आहे का हे 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 बघा वाढ फांदीला सुद्धा भरपूर बोंड आहे आणि त्याला पण भरपूर बोंड आहे. कोणतंही झाड कोणतेही झाड सारखं मस्त नियोजन पण चांगलं. जास्त शेती करण्यापेक्षा शेती आपली शेती जास्त आहेच नाही. भावाची ना माझीच आहे फक्त. आणि पिकाची फेरबदल दरवर्षी करतो. दरवर्षी. अच्छा अच्छा. याही वर्षी तुमचं सोयाबीन आहे. हे बघा इकडे आहे. त्याच्यात गहू आहे. अच्छा सोयाबीनवर आता गहू लावा. इकडं आता हे तुरी मरी जायला त्याच्यानंतर इकडं म्हणजे लसण कांदे या साईडला राहील. अच्छा लसण कांदे पण लावता का दरवर्षी? अच्छा एक कट्टा घरी आहे. हो का? हो कांद्याचा. लसण कांदे अच्छा लावत असतो माय. थोडं आपण लावत राहतो. अच्छा बरोबर आहे. पिकाची फेरबदल आवश्यक आहे. फेरबदल आवश्यक आहे म्हणजे फेरबदल आवश्यक. एकदम बरोबर एकदम बरोबर. हे बोंड आहे का काय सडा आहे. बोंडाची साईज लय टपुरी आहे. टपुरी आहे. सोट बोंड आहे. आपल्या गावामध्ये सध्या हे पराठे एक समजा. हो का? हो म्हणजे गावामध्ये नंबर 1 कापूस आहे. प्रमोद भाऊचा व्हेरायटी पाहिल्या पण अभिनंदन प्रमोद भाऊ. गावात 1 नंबर कापूस आहे म्हणते प्रवीण भाऊ तुमचा आला. व्हेरायटी बढिया कोणाचीच नाही. हे व्हेरायटी आहेच नाही कोणाच्या गावात. हो ना. या टाप मध्ये आहेच नाही. ह्या व्हेरायटीचं सांगतो मी तुम्हाला. ही व्हेरायटी म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाही. हे जे कंपनी वाले आले ते बाबू म्हणे हे मी चांगली व्हेरायटी आहे. माझा फोटो तिथंच काढला होता. हो तिथं आपण घेतली. तिथं 3 व्हेरायटी हे 2 घेऊनच जा म्हणजे 3 व्हेरायटी दिली त्यांना. आणि ही जी व्हेरायटी आहे ही मागच्या वर्षी मी नायगाव जवळ देवगाव आहे ना. देवगावला कार्यक्रमाला पाहणी करायला गेलो. कारण मला खूप आवड आहे ना फिरायची. फिरत राहतो पाहत राहतो. जे चांगलं आहे तुम्हाला शेतकऱ्यांना देत राहतो. कारण जागेवर बसून आपण शिकू शकत नाही. काय नवीन वाहन आले काय आले आपण जेव्हा फिरत राहतो मार्केट फील्ड मध्ये तेव्हा लक्षात येतात. तेव्हा त्या शेतकऱ्याच्या कपाशीला खूप म्हणजे असे बोंड होते. म्हणून मी त्या कंपनीचं बुकिंग केलं आणि ते बियाणं बोलावलं. पुढच्या वर्षी मी हेच लावी. बिलकुल बिलकुल 100% लावीन म्हणजे लावी. हो हो फक्त बियाणं म्हणून लवकर येत नाही म्हणून सांगा. नाही तर जून महिन्यातच तिथंच लावू. नाही यावर्षी 1 जून पासून होतच ना उपलब्ध. त्याच्या अगोदर व्हेरायटीला ओलीत आहे त्याच्यामुळे कसं मी लवकर लावतो. हो हो अरे याला थांबवलं असतं थोडस. हे किरकिर आवाज गेला असं व्हिडिओ मध्ये. आता हे या युट्यूब मधलं पाहून लावलं ते. म्हणजे हे आता बघू शकता इकडे दादा दाखवते झूम करशील थोडं. हे युट्यूब मधलं हे बघा युट्यूब वरून यांनी शेतामध्ये आवाज झाला पाहिजे. रोही डुकर जानवर जे आहे ते बाहेर गेले पाहिजे. हा तर त्यांनी बघा हे असं जुगाड टेक्नॉलॉजी केली आहे त्यांनी. टेक्नॉलॉजी म्हणजे हवा आली का ते हलत राहते. घर्षण होते ना त्याच्यात दोन्ही प्रोजेक्शन होते. बिलकुल बिलकुल या म्हणजे बघू शकता आता बघा या झाडाला जागा मिळाली. हे बघा या झाडाला बघा 1 2 3 4 5 बोंड. 1 2 3 4 बोंड. इकडे 1 2 3 4 बोंड. 1 2 आणि सिरीज चालूच आहे. सिरीज चालू आहे. प्रमोद भाऊ हे बघा इथे 1 2 2 3 4 बोंड. याची गळ नाही आहे. नाही दादा गळ नाही. हे बघा हे बघा बुडापासून तर शेंड्यापर्यंत असा माळच लागत चाललाय. म्हणजे ही आहे ही व्हेरायटी चांगली आहे. व्यवस्थापन चांगलं आहे. आणि जेव्हा आपण फील्ड मध्ये फिरत राहतो आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला दिसत राहते ते आम्ही करत राहतो. तर खूप बरं वाटलं. समजलो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. चला भेटू दादा. तुम्ही पण वेळातला वेळ काढला. ठीक आहे धन्यवाद.